मस्त आपले प्रॉन्स, अरे रे रे प्रॉन्स नाही, मशरूम, आपले छान मशरूम क्रिस्पी फ्राय झालेले आहेत. आता हे काढून घेऊयात. चला तर पाहूया कसं बनवायचं क्रिस्पी मशरूम रवा फ्राय. इथे मशरूम आपण साफ करून घेणार आहोत. मी एक्स्ट्राची माती पहिली काढून घेतलेली आहे. आता हिला व्यवस्थित आपण अजून क्लीन करून घेऊया. तर यासाठी इथे मी पाणी घालते. यामध्ये मीठ घालून घेऊया. व्यवस्थित आपण याला पाण्यात ठेवून घेणार आहे 10-15 मिनटं. आणि 10-15 मिनटानंतर याला मिठाच्या पाण्यात आपण काढून घेऊया बाहेर. 10 ते 15 मिनटं याला पाण्यात ठेवून आपण आता काढून घेणार आहोत. व्यवस्थित सगळं साफ करून घेतलेलं आहे. आता मशरूम आपण कापून घेणार आहोत 2 भागांमध्ये. असे सर्व मशरूम आपण 2 भागात कापून घेऊया. इथे मशरूम मी कापून घेतले. तर आता याला आपण मॅरिनेट करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी लाल तिखट, हळद, आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, मीठ, थोडं कोकम आगळ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे सगळं आता आपण मशरूमला लावून घेणार आहोत. व्यवस्थित आपण सर्व मसाला मशरूमला लावून घेतलेला आहे. आता हे आपण अर्धा तास असंच ठेवणार आहोत. त्याला थोडं पाणी सुकून घेणार आहोत आपण. आणि त्यानंतर आपण मस्त याचा रवा फ्राय करणार आहोत. व्यवस्थित आपण सर्व मसाला मशरूमला लावून घेतलेला आहे. आता हे आपण अर्धा तास असंच ठेवणार आहोत. त्याला थोडं पाणी सुकून घेणार आहोत आपण. आणि त्यानंतर आपण मस्त याचा रवा फ्राय करणार आहोत. मशरूम व्यवस्थित मॅरिनेट झालेले आहे. तर आता आपण फ्राय करण्यासाठी पीठ तयार करून घेऊया. इथे मी रवा घेतलेला आहे, थोडं तांदळाचं पीठ घेतलं, थोडं मीठ, हळद, लाल तिखट. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मस्त आता आपण मशरूमला व्यवस्थित रवा कोट करून घेऊया. इथे तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये आपण एक एक मशरूम सोडून घेऊया. मस्त आपण आता सगळे मशरूम फ्राय करून घेऊया. एक साईड व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. तर आपण पलटून घेऊया. मस्त आपले प्रॉन्स, अरे रे रे प्रॉन्स नाही, मशरूम, आपले छान मशरूम क्रिस्पी फ्राय झालेले आहेत. आता हे काढून घेऊयात. मस्त आपले मशरूम दोन्ही साईडने व्यवस्थित क्रिस्पी असे फ्राय झालेले आहेत. आवाज येतो छान क्रिस्पी असा. मस्त क्रिस्पी असे मशरूम रवा फ्राय आपले तयार झालेले आहेत. तर रेसिपी ट्राय करा, कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. मायलो किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.